श्री शिवाय नमस्तुभ्यं. ओम नमः शिवाय. चला तर मग आज आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीचे काही खास उपाय. महाशिवरात्री हे भगवान शंकराला समर्पित हा दिवस आहे. ह्या दिवशी उपास, अभिषेक, रुद्राभिषेक, रुद्रपाठ, दान, धर्म, त्याचबरोबर उपाय, सेवा जेवढे आपण करतो ते 1000 पटीने जास्त पुण्य प्राप्त होतं आणि ते आपल्या इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे. शिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे जागृत अवस्थेमध्ये असतात, म्हणून आपण ह्या दिवशी जास्तीत जास्त भगवंताची सेवा करायची आहे. आपल्या घरामध्ये बघा काही दुःख, दारिद्र्य आणि काही संकटे असतील, असा एकही मनुष्य नाही त्यांच्या जीवनामध्ये दुःख, दारिद्र्य, संकटे नसतील, काही समस्या नसतील. तर प्रत्येक मनुष्य जीवनामध्ये काही ना काही संकटे असतात आणि प्रत्येक संकटाचं निवारण करणारे म्हणजे हे भगवान शिव. मग त्या दिवशी जागृत अवस्थेमध्ये भगवान शंकर असल्यामुळे ह्या दिवशी जास्तीत जास्त उपाय सेवा करायची आहे. बघा आपल्या घरामध्ये धनाची समस्या असेल तर ह्या दिवशी 5 ठिकाणी आपल्याला दिवा लावायचा आहे. एक दिवा लावायचा आहे भगवान शंकराच्या मंदिरामध्ये. आपल्याला दिवा लावताना आपली इच्छा सांगायची आहे आणि एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुम्ही तुपाचं घेऊ शकता किंवा तिळाचं तेलाचं घेऊ शकता. आपण धनप्राप्तीसाठी ही सेवा करत असतो, म्हणून ह्या दिवशी आपल्याला एक दिवा भगवान शंकराच्या पिंडीवरती मंदिरामध्ये लावायचा आहे आणि तो दिवा आपण घरातून घेऊन जायचा आहे. पिठाचं घेऊन जावा किंवा तुम्ही पंती घेऊन जावा. मग दुसरा दिवा भगवंताच्या बाहेर मंदिराच्या बाहेर एक दिवा लावून यायचा आहे. आपली इच्छा सांगायची आहे, भगवंताला विनंती करायची आहे. आपल्या घरामध्ये धनप्राप्तीसाठी खूप समस्या आहेत. जे धन येतं ते वाईट मार्गाने खर्च होतं, ते टिकत नाही आणि आपल्या घरामध्ये धन येण्याचे मार्ग भेटावं. खूप काही आपल्या गरिबी आहे, आपल्या घरामध्ये आपली इच्छा पूर्ण होत नाही. भगवान हे लवकर इच्छा पूर्ण करणारे हे देवता आहेत, म्हणून विनंती करून एक दिवा मंदिरात, एक दिवा बाहेर लावून यायचा आहे. एक दिवा आपल्याला बेलाच्या झाडाखाली लावायचा आहे. बेलाच्या झाडाखाली चौमुखी दिवा लावायचा आहे. आपले चौमुखी पंती घेऊ शकता किंवा पिठाचं घेऊ शकता. ते लावून भगवंताला स्मरण करून त्या दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून भगवंताला विनंती करून यायचं आहे. हा दिवा आपल्याला संध्याकाळीच लावायचा आहे. मग ते दिवा लावून दिवा आपण कधीही जमिनीवर ठेवत नसतो, म्हणून दिव्याच्या खाली थोडंसं आसन ठेवायचं आहे. तुम्ही तांदळाचे ठेवू शकता किंवा एखादी फुलांच्या पाकळ्या करून दिव्याखाली तुम्ही ठेवू शकता. विनंती करून आपल्याला यायचं आहे आणि ही सेवा आपल्याला प्रत्येक शिवरात्रीला करायची आहे. ही शिवरात्री पण आहे आणि समजा ह्या शिवरात्रीमध्ये तुम्हाला शक्य नसेल, अडचण असेल, पिरियड असेल, सुतक असेल तर प्रत्येक महिन्याच्या शिवरात्रीला ही सेवा आपल्याला करायची आहे. हे 3 दिवे आपले झाले. एक दिवा आपल्याला घ्यायचा आहे आपल्या घरच्या शिवपिंड आहे आपल्या देवघरामधली. जर शिवपिंड आपल्याला ते नंदीसोबत असेल तर ती काढून टाकून आपल्याला फक्त पिंडच घ्यायची आहे. नंदी हे आपण ठेवू नये अशी मान्यता आहे, म्हणून नंदीसहित पिंड आपल्या घरात असू नये, फक्त शिवपिंड असावी. त्या पिंडीसमोर आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि आपल्या हातात ते दिवा घेऊन आपली इच्छा सांगून भगवंताला आणि ते दिवा त्यासमोर ठेवायचा आहे. हे झाल्याच्या नंतर आपली इच्छा सांगायची आहे आणि ओम नमः शिवाय एक माळ आपल्याला जप करायचा आहे. हे घरी करू शकता किंवा झाडाखाली मंदिराच्या बेलाच्या झाडाखाली करू शकता. मंदिरामध्ये गेलं तर तुम्ही तिथं तुम्हाला बसायला जागा असेल, वेळ असेल, कारण का उद्या शिवरात्री असल्यामुळे खूप गर्दी राहणार, तर तुम्ही हे घरी सेवा करू शकता. आणि एक दिवा आपल्याला आपल्या मुख्य दरवाजा, लक्ष्मी माता आपल्या मुख्य दरवाज्यानंच प्रवेश करत असते, म्हणून आपण बाहेरून आपल्या मुख्य दरवाज्यामध्ये प्रवेश करतो तर आपल्या उजव्या हाताला एक दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये एक लांब वात, 2 इलायची, 2 लवंग आणि 1 कापूर. माता लक्ष्मीला लवंग, इलायची अतिप्रिय आहे, म्हणून माता लक्ष्मी येण्यासाठी त्यांच्यासाठी आपण हे दिवा लावत आहोत. आणि कापूर हे नकारात्मकता शक्तीचं नाश करत असतं, म्हणून आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मकता वातावरण आहे ते नष्ट करण्यासाठी कापूरच्या 2 वड्या टाकायच्या आहेत. आणि हे दिवा आपल्याला संध्याकाळी लावायचं आहे आणि माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते, म्हणून हा दिवा आपल्या धनप्राप्तीसाठी लावत आहोत. म्हणून मुख्य दरवाजाला एक दिवा लावून आणि भगवान शंकराला विनंती करायची आहे आपली इच्छा पूर्ण व्हावं म्हणून. जर माहिती कशी वाटली, आवडली असेल तर सबस्क्राईब जरूर करा.